यहोवा देवाने मोशेकडून दिलेली वचने वाचली. त्यामध्ये यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व वचने दिलेली आहेत. ते यरूशलेमेने न पाळल्यामुळे आलेले संकट दूर होण्यासाठी नेहम्या व यरूशलेमेचे लोक यहोवा देवाकडे उपवास व पश्चाताप करून प्रार्थना करतात. नेहम्या अध्याय 9 ओवी 1-9. यहोवा देवाच्या आज्ञेनुसार नेहम्याने महिन्याच्या 24व्या दिवशी इस्रायलाच्या संतानांना उपवास करून तरट नेसून व अंगावर माती फासून एकत्र जमवले आणि इस्रायलाच्या संतानांनी सर्व परक्या लोकांपासून वेगळे होऊन आपल्या हातून झालेली पापे व आपल्या पूर्वजांनी केलेली पापे ही यहोवा देवाजवळ कबूल केली आणि त्यांनी आपल्या ठिकाणी उभे राहून दिवसाचा प्रहरभर यहोवा जगाचा देव याच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचले आणि मग दिवसाचा प्रहरभर पापे कबूल करून यहोवा आपला देव याचे भजन केले. तेव्हा येशुवा व बानी, कदमिएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या, बानी, कनानी यांनी लेव्याच्या उंच ठिकाणी उभे राहून मोठ्या आवाजाने यहोवा आपला देव याच्याकडे आरोळी केली व हे लेवी म्हणाले, उठा, यहोवा आपला देव याची स्तुती सदा सर्व काळ करीत जा आणि तुझे वैभवी नाव यहोवा जे सर्व स्तुती व प्रशंसा यावरती उंचावलेले आहे ते सुवंदित असो. व त्यांनी म्हटले, तूच मात्र यहोवा खरा देव आहेस. तो आकाशाची आकाशे त्यांच्या सैन्यासुद्धा निर्माण केली आहेत. पृथ्वी व ज्या सर्व वस्तू पृथ्वीवर आहेत, त्या समुद्र व त्यातले सर्व काही तू केले व ती सर्व तू वाचवतोस व आकाशाचे सर्व सैन्य तुला नमन करतात. तू यहोवा देव आहेस. तू अब्रामाला निवडून खासद्याच्या ऊर नगरांतून काढून घेतले आणि त्याला अब्राम असे नाव दिले आणि त्याचे हृदय तुझ्यापुढे विश्वासू सापडले. त्यामुळे तो तुझ्यासमोर विश्वासू राहिला. हित्ती, अमोरी, कनानी व परिज्जी व यबुसी व गिर्गाशी यांचा देश अब्रामाच्या संततीला देण्याचा अब्रामाशी तू करार केलास व तू दिलेली आपली वचने खरी करून दाखवलीस. कारण तू न्यायी देव आहेस आणि तू मिस्रांतून आमच्या पूर्वजाशी पिढा पाहिली आणि त्याची आरोळी ऐकली व तांबडा समुद्र दुभाजून त्यांना सुखरूप बाहेर काढले. यहोवा देव हा ईर्ष्यावान देव आहे. आपल्या पूर्वजांनी यहोवा देवाचे नाव घेतले नाही व अजूनही आपण घेत नाहीत व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम माणसे पाळत नाहीत म्हणून त्याचा क्रोध भडकतो. म्हणून आपण यहोवा देवाच्या नावाने त्याच्याकडे आम्ही व आमच्या पूर्वजांनी तुझ्या आज्ञा व नियम मोडले आहेत म्हणून त्याबद्दल पश्चाताप करून क्षमा मागून यापुढे आम्ही त्या पाळाव्यात म्हणून तुझ्या देवदूतांना आम्हाला सहाय्य करण्यास आज्ञा कर. अशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने करूया, म्हणजे यहोवा देव आपल्याला क्षमा करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.